आज सकाळपासूनच पार्वतीबाईंच्या मनात एक वेगळाच आनंद होता. गावाकडच्या घराच्या अंगणात पहाटे उठून त्यांनी चूल पेटवली होती. मुलगा समीरला लहानपणापासूनच आवडणारे धपाटे, पुरणपोळ्या आणि त्याच्यासाठी खास केलेली चटणी त्यांनी अगदी प्रेमाने डब्यात भरली. शहरात राहतोय, कामाच्या व्यापात नीट जेवत असेल की नाही कोण जाणे देवा, असं स्वतःचीच म्हणत त्यांनी जुनी कापडी पिशवी खांद्यावर घेतली. समीरने फोनवर 2 दिवस नीट बोलणंही केलेलं नव्हतं. त्यामुळे त्याची तब्येत ठीक आहे ना हे पाहण्यासाठी त्या अचानक शहराकडे जायला निघाल्या होत्या. त्यांच्याकडे महागडा फोन नव्हता. अंगावर साधी सुती नऊवारी साडी होती आणि पायात जुन्या चपला होत्या. पण त्या पिशवीत त्यांनी जे आणलं होतं त्याची किंमत पैशांनी मोजता येणार नव्हती. कारण त्यात एका आईचं प्रेम होतं. भर दुपारच्या सुमारास त्या शहरातील एका उंच काचेच्या कॉर्पोरेट इमारतीसमोर येऊन उभ्या राहिल्या. समोर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, विश्वराज IT सोल्युशन. काही क्षण पार्वतीबाई त्या इमारतीकडे पाहतच राहिल्या. देवा, माझा समीर इथे काम करतो, हे वाक्य मनात म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावर नकळत अभिमानाची हलकीशी झलक उमटली. विश्वराज IT सोल्युशन या शहरातल्या एका आलिशान कॉर्पोरेट इमारतीचा 3रा मजला, चकाचक काचेची दालने, वातानुकूलित वातावरण आणि लॅपटॉपवर बोटे चालणारी शेकडो कर्मचारी. या गडबडीत अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला आणि एक साधी सुती नऊवारी साडी नेसलेली वृद्ध स्त्री बाहेर आली आणि ती म्हणजे पार्वतीबाई. पार्वतीबाईंच्या हातात एक जुनी कापडी पिशवी होती. त्यात त्यांनी गावाकडून समीरसाठी सुग्रास पदार्थ आणले होते. लिफ्टमधून बाहेर आल्यावर तिथल्या चकचकीत फरशीवर पाय ठेवताना त्या थोड्या बावरल्या. समोरच्या रिसेप्शन डेस्कवर बसलेल्या मुलीने त्यांना वरपासून खालपर्यंत निहाळले. तिने कधीच अशा गावठी वाटणाऱ्या स्त्रीला या ऑफिसमध्ये पाहिले नव्हते. कुणाला भेटायचे आहे मावशी तुम्हाला, आणि आत परवानगीशिवाय कशा आलात तुम्ही? रिसेप्शनिस्टने कपाळावर आठ्या घालत विचारले. पार्वतीताईंनी पदराने चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि म्हणाल्या, पोरी, माझा मुलगा समीर इथेच कामाला आहे. त्याला भेटायला आले आहे बघ. त्याच्यासाठी त्याचे आवडते धपाटे आणि पुरणपोळ्या आणल्यात. रिसेप्शनिस्टने नाईलाजाने समीरला इंटरकॉमवर फोन लावला. 5 मिनिटातच समीर आपल्या केबिनमधून बाहेर आला. त्याच्यासोबत त्याची पत्नी रिया देखील होती, जी त्याच ऑफिसमध्ये प्रोजेक्ट हेड म्हणून काम पाहत असे. समोर आपल्या आईला अशा अवतारात पाहून समीरचा चेहरा रागाने लालबुंद झाला. नुकताच त्याचा एका मोठ्या परदेशी क्लायंटसोबत मीटिंगचा कार्यक्रम ठरला होता आणि आईचे असे अचानक येणे त्याला स्वतःच्या प्रतिष्ठेवर घाला वाटला. तू इथे कशाला आलीस आई, आणि हा काय अवतार आहे तुझा? समीरने आईच्या जवळ येऊन दात ओठ खात विचारले. त्याचा आवाज रागाने थरथरत होता. अरे बाळा, फोनवर तू नीट बोलला नाहीस. तुझी तब्येत कशी आहे हे पाहायला आले. तुझ्या आवडीचं खाणं आणले. पार्वतीबाईंचे वाक्य पूर्ण होण्याआधी समीरने त्यांच्या हातातील ती कापडी पिशवी हिसकावून घेतली. काय आहे यात? हे असले घाणेरडे वास येणारे पदार्थ तू माझ्या ऑफिसमध्ये घेऊन आलीस? तुला समजतं का मी कोणत्या हुद्द्यावर आहे ते? माझ्या सहकाऱ्यांसमोर माझी काय किंमत राहील? असं म्हणत त्याने ती पिशवी बाजूच्या कचराकुंडीत फेकून दिली. पार्वतीताईंच्या पायाखालची जमीन सरकली. रियानेही टोमणा मारायला सुरुवात केली. मम्मी, तुम्हाला किती वेळा सांगितलंय की शहरात येताना जरा सुसंस्कृतपणे येत जा. आता तर तुम्ही हद्दच केलीत. आमचे मित्र आम्हाला काय म्हणतील की ही तुमची आई आहे? या साडीला तर कसला तरी शेणाचा वास येतोय. ऑफिसमधले सर्व कर्मचारी काम सोडून हे दृश्य पाहत होते. काहींना पार्वतीबाईंची दया येत होती तर काही जण त्यांच्यावर हसत होते. आईचा अपमान सहन न होऊन पार्वतीबाईंच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. बाळा, मी तुझी आई आहे. तुला लहानाचा मोठा करण्यासाठी मी शेतात राबले, तेव्हा तुला माझ्या साडीचा वास नाही आला का रे? त्या हुंदके देत म्हणाल्या. आता समीरचा संयम सुटला. त्याला फक्त आपली इमेज महत्त्वाची वाटत होती. आई, असशील घरात, इथे तू फक्त एक अडथळा आहेस. जा इथून, पुन्हा कधीही माझ्या ऑफिसची पायरी चढू नकोस.
असे ओरडत समीरने पार्वतीबाईंचा हात धरला आणि त्यांना फरफटत त्याने अक्षरशः धक्के मारून ऑफिसच्या बाहेर काढले. त्या धक्क्याने पार्वतीबाई पायरीवर कोसळल्या. त्यांच्या पिशवीतून डब्बा जमिनीवर पडला आणि त्यातील पुरणपोळ्या धुळीत मिसळल्या. समीरने जोरात दरवाजा लावून घेतला. त्या भरल्या ऑफिसमध्ये आणि लिफ्टच्या समोर पार्वतीबाई एकट्या जमिनीवर पडल्या होत्या. त्यांच्या हाताला खरचटले होते, पण त्यापेक्षा जास्त जखम त्यांच्या मनाला झाली होती. आज त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना अपमान म्हणून मिळाले होते. पण तिथेच बसून न रडत पार्वतीबाईंनी स्वतःला सावरले. त्यांनी पदराने डोळे पुसले आणि उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यात आता दुःख नव्हते, तर एक वेगळाच निर्धार होता. त्यांनी जमिनीवर पडलेला रिकामा डबा उचलला आणि त्या इमारतीकडे पाहिले. माझ्या मुलाला माझ्या साधेपणाची लाज वाटली ना. आता हीच आई त्याला स्वतःच्या पायावर उभी राहून दाखवेल. बघूया कोणाचा स्वाभिमान मोठा आहे, असा मनात विचार करून पार्वतीबाईंनी तिथून बाहेरच्या दिशेने पाऊल टाकले. ऑफिसच्या पायऱ्यांवरून अपमानित होऊन बाहेर पडल्यानंतर पार्वतीबाईंच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. समोरची गर्दी, धावणारी वाहने आणि उंच इमारती त्यांना गिळायला येत आहेत असे वाटत होते. ज्या मुलासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य झिजवले, त्याच मुलाने आज रक्ताच्या नात्याला कचराकुंडीत फेकून दिले होते. त्यांच्याकडे गावी जाण्यासाठी खिशात थोडेसे पैसे होते, पण गावी जाऊन पुन्हा त्याच लोकांच्या प्रश्नांना सामोरे जाणे त्यांना मान्य नव्हते. मुलगा काय करतोय शहरात या प्रश्नावर त्या काय उत्तर देणार होत्या? त्यांनी ठरवले की जोपर्यंत त्या स्वतःचे अस्तित्व सिद्ध करत नाही तोपर्यंत त्या हार मानणार नाहीत. पार्वतीबाईंनी चालत चालत शहर पालथे घातले. भूक लागली होती, पण मनातल्या आगीने पोटाची भूक मारली होती. फिरता फिरता त्या एक मोठ्या उद्यानाजवळ पार्कजवळ पोचल्या. तिथे संध्याकाळच्या वेळी अनेक लोक फिरायला येत जात असत. तिथे एका कोपऱ्यात काही स्त्रिया डबे विकण्याचे काम करत होत्या. ते पाहून पार्वतीबाईंच्या डोक्यात एक विचार चमकला. माझ्या हाताची चव गावाला ठाऊक आहे. जर समीरला माझ्या अन्नाचा वास येतोय, तर याच अन्नाने मी माझी ओळख निर्माण करेन. त्यांनी रात्र एका मंदिराजवळ काढली. दुसऱ्या दिवशी पहाटेच त्यांनी आपल्याकडील उरलेल्या पैशातून थोडे पीठ, गूळ आणि डाळ खरेदी केली. ज्या डब्यातून त्यांनी समीरसाठी पुरणपोळ्या आणल्या होत्या, तोच डबा त्यांनी स्वच्छ धुतला. एका ओळखीच्या बाईच्या मदतीने त्यांनी छोटीशी चूल पेटवली आणि 2-4 पुरणपोळ्या आणि धपाटे तयार केले. त्या उद्यानाच्या गेटवर जाऊन उभ्या राहिल्या. सुरुवातीला लोक त्यांच्याकडे संशयाने पाहत होते, पण जेव्हा एका लहान मुलाने हट्ट केला आणि त्याच्या वडिलांनी पार्वतीबाईंकडून एक पुरणपोळी विकत घेतली, तेव्हा त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून इतरांनाही कुतूहल वाटले. मावशी, काय चव आहे हो, अगदी माझ्या आईच्या हातासारखी, तो गृहस्थ म्हणाला. हळूहळू एका तासातच त्यांचे सर्व पदार्थ संपले. त्यांच्या हातात काही रुपये आले होते. हा केवळ पैसा नव्हता, तर तो त्यांच्या स्वाभिमानाचा पहिला विजय होता. त्यांनी ठरवले की आता मागे वळून पाहायचे नाही. दुसरीकडे समीर आणि रिया आपल्या सुखी जगात मग्न होते. समीरला वाटलं होते की आई अपमानित होऊन गावी निघून गेली असेल. त्याला त्याच्या कृत्याचा थोडाही पश्चाताप नव्हता. ती इथे असली असती तर माझ्या करिअरमध्ये अडथळाच ठरली असती, असे तो रियाला सांगत होता. पण त्यांना हे ठाऊक नव्हते की ज्या आईला त्यांनी रस्त्यावर फेकले होते, तीच आई आता त्याच शहरात आपल्या कष्टाचे साम्राज्य उभे करण्यासाठी पहिली वीट रचत होती. पार्वतीबाईंनी आता एक छोटासा गाडा भाड्याने घेण्याचे ठरवले होते, ज्याचे नाव त्यांनी मनात निश्चित केले होते, माऊलीची चव. शहरातल्या त्या गर्दीच्या कोपऱ्यात आता एक छोटासा पण अतिशय स्वच्छ असा गाडा उभा राहू लागला होता. त्यावर पांढऱ्या शुभ्र कापडावर लाल अक्षरात लिहिले होते, माऊलीची चव, घरगुती सात्विक जेवण. पार्वतीबाईंनी आपला हा प्रवास एका जिद्दीने सुरू केला होता. त्यांच्याकडे आता राहायला एक छोटीशी भाड्याची खोली होती, जिथे त्या पहाटे 3 वाजल्यापासून कामाला लागायच्या. त्यांचे जेवण म्हणजे केवळ अन्न नव्हते, तर त्याच आईची माया होती. लाकडी चुलीवर भाजलेले खमंग धपाटे, पुरणपोळ्या आणि झणझणीत पिठलं भाकरी या पदार्थांचा सुगंध परिसरात दरवळू लागला. सुरुवातीला काही मोजकेच लोक येत असत, पण हळूहळू IT पार्कमध्ये काम करणाऱ्या मुलामुलींची तिथे गर्दी होऊ लागली. घरापासून दूर राहणाऱ्या त्या तरुणांना पार्वतीबाईंच्या जेवणात आपल्या आईची आठवण येऊ लागली. मावशी, तुमच्या हातचं जेवण जेवलं की घरची आठवण येते
हो असं म्हणत एखादा मुलगा त्यांच्या पाया पडायचा तेव्हा पार्वतीबाईंच्या डोळ्यात पाणी यायचे. त्यांना आपला मुलगा समीर आठवायचा, ज्याला याच अन्नाचा वास येत होता. पण त्या आता कमकुवत नव्हत्या, आता त्या माऊली झाल्या होत्या. एके दिवशी शहरात मोठा पाऊस पडत होता. एक तरुणी भिजत त्यांच्या गाड्यापाशी आली. तिच्याकडे पैसे नव्हते आणि ती खूप भुकेलेली दिसत होती. पार्वतीबाईंनी कोणताही विचार न करता तिला गरम पिठलं आणि भाकरी दिली. त्या मुलीने जेवताना जो तृप्तीचा सुस्कारा सोडला तो पाहून पार्वतीबाईंना वाटले की आज खऱ्या अर्थाने त्यांचा अपमान धुवून निघाला आहे. हळूहळू माऊलीची चव या गाड्याची प्रसिद्धी सोशल मीडियावर होऊ लागली. लोक फोटो काढून टाकू लागले, रिव्ह्यूज देऊ लागले. काही दिवसातच एका मोठ्या फूड चेन कंपनीने त्यांना त्यांच्या कॅन्टीनसाठी कॉन्ट्रॅक्ट देण्याची तयारी दर्शवली. पार्वतीबाई आता फक्त एक गाडा चालवत नव्हत्या, तर त्यांनी आपल्यासोबत गावाकडच्या इतर 2 गरजू स्त्रियांनाही कामाला लावले होते. दुसरीकडे समीरच्या आयुष्यात मात्र वादळ येण्यास सुरुवात झाली होती. ज्या ऑफिसच्या प्रतिष्ठेसाठी त्याने आईला हकलले होते, त्याच ऑफिसमध्ये आता राजकारण सुरू झाले होते. समीरने एका प्रोजेक्टमध्ये मोठी चूक केली होती, ज्यामुळे कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्याचे वरिष्ठ त्याच्यावर प्रचंड चिडले होते. एके दिवशी ऑफिसमध्ये लंच ब्रेक दरम्यान सर्व कर्मचारी एका नवीन टिफिन सर्व्हिसबद्दल चर्चा करत होते. अरे, तुम्ही माऊलीची चव ट्राय केली का? काय भारी जेवण असतं, अगदी घरच्यासारखं. एक जण तर म्हणाला. समीरने रागात विचारले, काय आहे हे माऊलीची चव? शहरात अशा अनेक टिफिन सर्व्हिसेस असतात. त्यावर त्याचा एक सहकारी म्हणाला, अरे समीर, ती एक साधी मावशी आहे, पण तिने आपल्या मेहनतीने पूर्ण शहरात नाव कमावले. ऐकले का की त्यांचं स्वतःचं मोठं आउटलेट आता आपल्या ऑफिसच्या समोरच गल्लीत सुरू होते. समीरला कशाची तरी भीती वाटू लागली. त्याच्या मनात धस झाले. त्याने खिडकीतून बाहेर पाहिले. तिथे त्याला एक मोठी पाटी दिसली, ज्यावर पार्वतीबाईंच्या हसऱ्या चेहऱ्याचा फोटो होता. तो चेहरा पाहून समीरच्या हातातील पाण्याची बाटली खाली पडली. ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची स्वतःची आई होती, जिला त्याने गावठी म्हणून हकलवलं होतं. पार्वतीबाई आता फक्त त्याची आई नव्हती, तर ती शहरातील एक यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला येत होती. ज्या ऑफिसच्या बाहेर त्यांना धक्के मारले होते, त्याच ऑफिसचे कर्मचारी आता त्यांच्या अन्नासाठी रांगेत उभे राहत होते. समीर आपल्या केबिनच्या खिडकीतून समोरच्या इमारतीवर लावलेले मोठे होल्डिंग पाहतच राहिला. त्यावर त्याच्या आईचा, पार्वतीबाईंचा आश्वासक चेहरा झळकत होता. ज्या हातांनी त्याला भरवले, ज्या हातांनी शेतात कष्ट केले, तेच हात आज एका मोठ्या व्यवसायाचे नेतृत्व करत होते. समीरच्या मनात एकीकडे धाकधूक होती, तर दुसरीकडे प्रचंड मत्सर होता. हे कसं शक्य आहे? जिच्याकडे बसचे भाडे द्यायला पैसे नव्हते, ती एवढं मोठं आउटलेट कसं काय टाकू शकते? समीर स्वतःशीच पुटपुटला. रिया तिथे आली आणि तिनेही ते होल्डिंग पाहिली. तिची अवस्था तर समीरपेक्षाही वाईट झाली होती. समीर, ही तर तुझी आई आहे ना? जर लोकांना कळलं की तुझी आई अशा प्रकारे रस्त्यावर गाड्या लावून मोठी झाली, तर आपली काय इज्जत राहील? लोक म्हणतील की तुम्ही तिला सांभाळलं नाही, म्हणून तिला हे करावं लागलं. रियाला अजूनही आईच्या कष्टापेक्षा स्वतःच्या स्टेटसची काळजी होती. दुसरीकडे पार्वतीबाईंच्या नवीन आउटलेटचे उद्घाटन होते. त्यांनी कोणत्याही मोठ्या नेत्याला किंवा नटाला बोलवले नव्हते. त्यांनी उद्घाटन करण्यासाठी त्या अनाथ आश्रमातल्या मुलांना बोलवले होते, ज्यांना त्या दर रविवारी मोफत जेवण पुरवत असत. पार्वतीबाई आता बदलल्या होत्या. त्यांच्या नऊवारी साडीत आता एक वेगळाच आत्मविश्वास होता. त्यांनी त्यांच्या व्यवसायाचे नाव माऊली फूड्स असे अधिकृत नोंदणीकृत केले होते. शहरातल्या अनेक नामांकित कंपन्यांकडून त्यांना दुपारच्या जेवणाची कंत्राटे मिळत होती. योगायोगाने समीर काम करत असलेल्या IT सोल्युशनच्या व्यवस्थापनाचे त्यांच्या कॅन्टीनसाठी माऊली फूड्सचाच करार करण्याचा निर्णय घेतला. समीरला जेव्हा हे समजले, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या आईला त्याने ऑफिसच्या बाहेर धक्के मारून काढले होते, त्याच आईच्या कंपनीचे जेवण आज त्यांच्या ऑफिसमध्ये येणार होते. एके दिवशी करारानुसार पार्वतीबाई स्वतः व्यवस्था पाहण्यासाठी समीरच्या ऑफिसमध्ये आल्या. ऑफिसचा मालक आणि सर्व वरिष्ठ कर्मचारी त्यांचे स्वागत करण्यासाठी गेटवर उभे होते. ज्या गेटवरून समीरने त्यांना बाहेर ढकलले होते, त्याच गेटवर आज त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरून गेले होते. समीर आणि रिया कोपऱ्यात मान खाली घालून उभे होते. पार्वतीबाई सर्वांशी हसत बोलत होत्या.
त्यांचे बोलणे आता अधिक परिपक्व आणि व्यावसायिक झाले होते. बोलता बोलता त्यांची नजर समीरवर पडली. समीरला वाटले, आई आता सर्वांसमोर माझे नाव घेईल, रडेल किंवा कदाचित मला ओरडेल. पण पार्वतीबाईंनी जे केले ते त्यांच्या कल्पनेपलीकडचेच होते. त्यांनी समीरकडे पाहिले, पण त्यांच्या नजरेत ना राग होता ना प्रेम. त्यांनी अगदी अनोळखी व्यक्तीकडे पाहावे तसे समीरकडे पाहिले आणि पुढे निघून गेल्या. समीरला त्या क्षणी आपल्या अस्तित्वाची शून्यता जाणवली. आईने त्याला ओळखायला नकार दिला होता, तर तिने त्याच्याशी असलेले नाते त्या अपमानासोबतच संपवले होते. ऑफिसच्या मालकाने पार्वतीबाईंची ओळख करून देताना म्हटले, समीर, रिया, या पहा पार्वतीबाई. केवळ 6 महिन्यात त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. आज त्यांचा टर्नओव्हर कोट्यवधीत आहे. आपल्या कंपनीला त्यांच्यासारख्या खंबीर पार्टनरची गरज आहे. समीर आणि रिया स्तब्ध उभे राहिले. ज्यांना त्यांनी गावठी ठरवले त्यांच्यासमोर आज त्यांना हात जोडून उभे राहावे लागत होते. संपूर्ण ऑफिसच्या कर्मचाऱ्यांच्या नजरा समीरवर खिळल्या होत्या. कारण काही दिवसापूर्वीच ते धक्के मारण्याचे दृश्य कोणीही विसरले नव्हते. काळ कोणासाठीच थांबत नाही, तो फक्त बदलत असतो. माऊली फूड्स आता केवळ एक टिफिन सर्व्हिस राहिली नव्हती, तर एक मोठे ब्रँड बनले होते. पार्वतीबाईंनी आपल्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणे शहरात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. पण दुसरीकडे समीर आणि रियाचे आयुष्य मात्र विस्कळीत होऊ लागले होते. समीरने ज्या प्रोजेक्टमध्ये चूक केली होती त्याचे परिणाम आता गंभीर झाले होते. कंपनीला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आणि त्याचा सर्वात मोठा ठपका समीरवर ठेवण्यात आला. ऑफिसच्या ज्या केबिनमध्ये बसून त्याने आईचा अपमान केला होता, त्याच केबिनमधून आज त्याला अपमानित होऊन राजीनामा द्यावा लागला. रियाची ही नोकरी धोक्यात आली होती. घराचे हप्ते, कारचे कर्ज आणि शहरातला महागडा खर्च झेपणे आता समीरला अशक्य झाले होते. ज्या मित्रांसमोर तो आईची लाज वाटत असल्याचे सांगायचा, त्या एकाही मित्राने त्याला आर्थिक मदत केली नाही. उलट त्याची टिंगलच केली जाऊ लागली. एके दिवशी संध्याकाळी समीर आणि रिया घरात चिंतेत बसले होते. बँकेची नोटीस आली होती. जर पैसे भरले नाही तर घर जप्त होणार. आता काय करायचं? समीर, आपल्याकडे इतके पैसे नाही, रिया रडत म्हणाली. समीरने खिडकी बाहेर पाहिले. समोरच्या चौकात माऊली फूडची एक मोठी गाडी उभी होती, ज्यातून गरजू लोकांना मोफत अन्न वाटले जात होते. समीरला आपली चूक प्रकर्षाने जाणवू लागली. त्याने ज्या आईला अडथळा मानले होते, तीच आई आज अनेकांसाठी आधार बनली होती. रिया, मला आईकडे जावे लागेल. तीच आपल्याला या संकटातून वाचवू शकते. समीर हाताश होऊन म्हणाला. पण तू तिला कसं तोंड दाखवणार? आपण तिला धक्के मारून बाहेर काढलं होतं. रियाने आठवण करून दिली. माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही. ती आई आहे. तिचं हृदय मोठं आहे. ती नक्कीच मला माफ करेल. समीरने स्वतःची समजूत काढली. दुसऱ्या दिवशी समीर पार्वतीबाईंच्या मुख्य ऑफिसमध्ये पोहोचला. तिथली शिस्त आणि भव्यता पाहून तो चकित झाला. तो रिसेप्शनवर गेला आणि म्हणाला, मला पार्वतीबाईंना भेटायचे आहे. सांगा की त्यांचा मुलगा आला आहे. काही वेळाने त्याला आत बोलवण्यात आले. पार्वतीबाई एका मोठ्या टेबलवर बसून काही फाईल्स तपासत होत्या. समीर आत गेला आणि थेट त्यांच्या पाया पडला. आई, मला माफ कर. माझ्याकडून मोठी चूक झाली. आज मी रस्त्यावर आलो आहे. कंपनीने मला कामावरून काढलं. बँकेने घराची नोटीस दिली आहे. तुझ्याशिवाय मला कोणाचाच आधार नाही ग. समीर ओक्साबोक्शी रडू लागला. पार्वतीबाईंनी शांतपणे त्याच्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर ना राग होता ना दुःख. त्यांनी हळूच आपले पाय मागे घेतले आणि म्हणाल्या, समीर, पाय धरू नकोस. तू विसरला आहेस का? मी फक्त एक गावठी बाई आहे, जिच्या साडीला शेणाचा वास येतो. माझ्या अन्नाचा तुला वास येत होता ना? आई, तसं नको बोलू ग. मी मूर्ख होतो. आता समीर गयावया करू लागला. पार्वतीबाई खुर्चीवरून उठल्या आणि खिडकीपाशी गेल्या. त्या म्हणाल्या, समीर, जेव्हा तू मला त्या दिवशी ऑफिसमधून बाहेर ढकललं, तेव्हा मी फक्त त्या इमारतीतून बाहेर पडले नाही, तर तुझ्या आयुष्यातूनही बाहेर पडले. तुला मदत करायला मला अडचण नाही, पण ती मदत आई म्हणून नाही, तर एक उद्योजिका म्हणून असेल. मी तुला माझ्या कंपनीत एका सामान्य डिलेव्हरी बॉय म्हणून कामावर ठेवू शकते. तिथून तू तुझे कर्ज फेडवू शकतोस. तुला मान्य आहे? समीर थक्क झाला. त्याला वाटले होते की आई त्याला मिठीत घेईल आणि सर्व पैसे देऊन टाकेल.
पण पार्वतीबाईंनी त्याला स्वावलंबनाचा आणि कर्माचा आरसा दाखवला होता. त्यांना त्याला फुकट मदत करून पुन्हा अपंग बनवायचे नव्हते, तर त्याला कष्टाची किंमत शिकवायची होती. समीरकडे आता कोणताही पर्याय नव्हता. ज्या मुलाने आईला ऑफिस बाहेर काढले होते, आज त्याच मुलाला आईच्या ऑफिसमध्ये एका साध्या नोकरीसाठी पदर पसरावा लागत होता. आईने दिलेल्या अटीमुळे समीरच्या काळजात धस्त झाले. ज्या शहरात तो मॅनेजर म्हणून मिरवत होता, त्याच शहरात आता त्याला डिलेव्हरी बॉय बनून घरोघरी अन्नाची पाकिटे पोचवायची होती. हे त्याच्या अहंकाराला बसलेला मोठा तडाखा होता. पण घराची जप्ती आणि रियाचे रडणे आठवून त्याने जड अंतकरणाने आईचा प्रस्ताव स्वीकारला. ठीक आहे आई, मी हे काम करायला तयार आहे, समीर मान खाली घालून म्हणाला. पार्वतीबाईंनी त्याला कोणतीही विशेष वागणूक दिली नाही. त्यांनी आपल्या मॅनेजरला बोलावून सांगितले, हा नवीन मुलगा आहे, याला इतर डिलेव्हरी बॉयप्रमाणे ट्रेनिंग द्या आणि याच्या कामात याला कोणतीही सवलत देऊ नका. दुसऱ्या दिवसापासून समीरचा प्रवास सुरू झाला. सकाळी 5 वाजता उठून किचनमध्ये पोचणे, अन्नाचे डबे नीट लावणे आणि दुचाकीवरून शहराच्या कानाकोपऱ्यात ते पोचावणे, हेच त्याचे नवीन वेळापत्रक बनले. रियाला जेव्हा हे समजले तेव्हा तिने खूप आरडाओरडा केला. समीर, तू वेडा झाला आहेस का? लोक काय म्हणतील? माझ्या ऑफिसच्या लोकांसमोर तू डब्बा घेऊन आलास तर मी तोंड कुठे दाखवू? रिया ओरडत होती. पण समीर आता बदलू लागला होता. त्याने शांतपणे उत्तर दिले, रिया, जेव्हा आपण आईला घराबाहेर काढलं होतं तेव्हा तुला लोकांची लाज वाटली नाही का? आता कष्टाने पैसे कमवताना कसली लाज? आईने आपल्याला जगण्याचा अर्थ शिकवायचं ठरवलं आहे आणि तो मला शिकवावाच लागेल. समीर आता त्याच IT पार्कमध्ये डबे पोचवू लागला, जिथे तो एकेकाळी रुबाबात फिरायचा. सुरुवातीला त्याच्या जुन्या सहकाऱ्यांनी त्याला जवळून कुजबूज केली, काहींनी त्याची थट्टा उडवली, पण समीरने कोणाकडे लक्ष दिले नाही. त्याला आता जाणीव झाली होती की अन्नाचे एक पाकीट वेळेवर पोचवणे हे किती जबाबदारीचे काम असते. ज्या कष्टाला तो गावठी म्हणायचा, त्याच कष्टाने त्याचे घर वाचणार होते. एके दिवशी समीर आपल्या आईच्या पार्वतीबाईंच्या केबिनमध्ये काही हिशोब देण्यासाठी गेला. तिथे त्याने पाहिले की पार्वतीबाई त्यांच्या नफ्यातला मोठा हिस्सा एका वृद्धाश्रमाला आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दान करत होत्या. समीरला स्वतःची खूप लाज वाटली. त्याला वाटले होते की आई फक्त पैसे कमवते, पण त्या तर माणुसकी कमवत होत्या. काही दिवसांनी पार्वतीबाईंनी समीरला बोलावले. समीर, एक मोठ्या क्लायंटला जेवण पोचवायचे आहे, हे सोशल ऑर्डर आहे, स्वतः जाऊन देऊ नये. त्यांनी एक पत्ता दिला आहे. समीर त्या पत्त्यावर पोचला आणि थक्क झाला. तो पत्ता त्याच्या जुन्या ऑफिसचा होता, विश्वराज IT सोल्युशन. तिथे रियाचा आज शेवटचा दिवस काम करत होती, कारण तिलाही नोकरीवरून काढण्यात आले होते. समीरने जेव्हा रिसेप्शनवर डब्बा ठेवला तेव्हा तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिले, पण आज त्याच्या डोळ्यात लाचारपण नव्हते, तर एक वेगळाच प्रामाणिकपणा होता. रिया तिथे आली आणि समीरला त्या अवतारात पाहून तिचे डोळे भरून आले. तिला समजले की ज्या स्टेटसच्या मागे ती धावत होती ते किती पोकळ होते. पार्वतीबाईंनी दुरूनच हे सर्व पाहिले. त्यांच्या मुलांच्या डोळ्यातील गर्व आता पूर्णपणे उतरला होता. पण अजून एक मोठी परीक्षा बाकी होती, जी या कुटुंबाला कायमची एकत्र आणणार होती किंवा कायमची वेगळी करणार होती. समीर आणि रिया या आता पूर्णपणे बदललेले होते. महिन्याभराच्या कठोर परिश्रमानंतर समीरला कष्टाचा घाम आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांची किंमत समजली होती. एकेकाळी ज्या आईला त्याने अडथळा मानले होते, आज त्याच आईच्या कर्तृत्वाचा त्याला अभिमान वाटत होता. एके दिवशी संध्याकाळी पार्वतीबाईंनी समीर आणि रियाला त्यांच्या मुख्य कार्यालयात बोलावले. समीरला वाटत होते की कदाचित आज कामाचा हिशोब होईल किंवा काही चूक झाली असेल तर बोलणी खावी लागतील. पण जेव्हा तो आत गेला तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याचे पाय लटलट कापायला लागले. टेबलवर 2 फाईल्स ठेवल्या होत्या. एक होती समीरच्या घराच्या कर्जाची कागदपत्रे, ज्यावर बँक ऑफ बडोदा पूर्ण भरणा असा शिक्का होता, आणि दुसरी फाईल होती माऊली फूडच्या नवीन शाखेच्या संचालक पदाची डायरेक्टर. हे काय आहे आई? समीरने थरथरत्या आवाजात विचारले. पार्वतीबाई खुर्चीवरून उठल्या आणि त्यांच्या जवळ आल्या. त्यांनी प्रेमाने समीरच्या डोक्यावरून हात फिरवला. बाळा, जेव्हा तू मला त्या दिवशी ऑफिस बाहेर काढलं तेव्हा मला वाटलं होतं की माझं सर्वस्व संपलं, पण त्याच दिवशी मी ठरवलं की माझ्या मुलाला मी असं अर्ध्यावर सोडणार नाही. तुला जो गर्व झाला होता तो उतरवणं गरजेचं होतं.
जर मी तुला तेव्हाच पैसे देऊन मदत केली असती तर तू कधीच कष्टाची किंमत शिकला नसतात. समीरने पाहिले की आईने त्याच्या घराचे सर्व कर्ज स्वतःच्या कमाईतून फेडले होते. रियालाही आपली चूक समजली होती. ती पार्वतीबाईंच्या पाया पडून रडू लागली. मम्मी, आम्हाला माफ करा. आम्ही पैशाच्या आणि पदाच्या घमंडीत इतके आंधळे झालो होतो की आम्हाला घरातील लक्ष्मीच ओळखता आली नाही. पार्वतीबाईंनी रियाला जवळ घेतले आणि म्हणाल्या, मुलांनो, पैसा आणि हुद्दा आज आहे, उद्या नाही, पण स्वाभिमान आणि संस्कार हीच खरी शिदोरी असते. मी हे साम्राज्य उभं केलं ते फक्त माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी. पण एक अट आहे, इथून पुढे कोणताही माणूस त्याच्या कपड्यावरून किंवा गरिबीवरून पारखायचा नाही. त्याचवेळी ऑफिसच्या बाहेर तोच रिसेप्शनिस्ट मुलगा उभा होता ज्याने पहिल्या दिवशी पार्वतीबाईंना अडवले होते. पार्वतीबाईंनी त्याला बोलावले आणि सांगितले, आजपासून समीर सर या शाखेचे काम पाहतील. पण लक्षात ठेवा, समीर, तू आधी एक डिलेव्हरी बॉय होता हे कधीच विसरायचं नाहीस, कारण तिथूनच तुझा खरा जन्म झाला आहे. संपूर्ण ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ज्या ऑफिसमध्ये पार्वतीबाईंना धक्के मारून बाहेर काढले गेले होते, आज त्याच ऑफिसच्या समोर असलेल्या त्यांच्या स्वतःच्या माऊली फूड्सच्या मुख्य कार्यालयात त्यांचा जय जयकार होत होता. समीरने आईला घट्ट मिठी मारली. आज त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे नाही तर कृतज्ञतेचे अश्रू होते. आईने केवळ स्वाभिमानासाठी संघर्ष केला नव्हता, तर तिने आपल्या मुलाला चुकीच्या मार्गावरून खेचून पुन्हा माणुसकीच्या मार्गावर आणले होते. पार्वतीबाईंच्या स्वाभिमानाची झेप आज पूर्ण झाली होती. त्यांनी सिद्ध केले होते की एक स्त्री आणि एक आई जर ठरवते तर ती शून्यातून जग निर्माण करू शकते आणि मोडलेले घर पुन्हा सावरू शकते. ज्या आईमध्ये स्वतःच्या मुलाला एवढं शिकून एवढा मोठा साहेब बनवण्याची क्षमता असते, मग ती आई स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी काहीही करू शकते, कोणत्याही थराला जाऊ शकते. हे मुलांनी नेहमी लक्षात ठेवलंच पाहिजे. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही हृदयस्पर्शी कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.